देवा पण काय तुझा विसर न व्हावा. 7 दिवस लोक राधे राधे जय श्रीराम, राधे राधे जय श्रीराम भ भ प. 7 दिवस कोणी खाल्लंही नाही, कोणी पिलेही नाही. कळलं तर बघा, 7 दिवस कोणी खाल्लंही नाही आणि कोणीही जिकडे पाहाल तिकडे राधे 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 राधे. क्या कथा बताई महाराज जी ने, वाह 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 वाह, सुन के मन प्रसन्न हो गया. वाह वाह वाह, राधे 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 राधे. मग विचारा कसं वाटते भागवत. मला का नाही सप्पा सोडूसा लागते आता, घरी नाही राहूसा लाग, बया पिशासारखा जीव लागते. असा वाटते टाळ घेवावा, मीराबाई सारखं भजनच करावं. काही अर्थ नाही, काही घेऊसा नाही लागलं, काही खाऊसा नाही लागलं. माझं 7 दिवस काला झाला का मग 9व्या दिवशी अजी ऐका ना, का झाला तो बया सांग ना, का झाला ऐका ना, तोंड का नाही चवीच नाही लागत, ते कार्या पिशीची भाजी आली आहे. कितव्या दिवशी, कितव्या दिवशी म्हणजे 7 दिवस राधे 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 राधे. आणि 8 काला झाला की जशाची लंका तशीच. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात हा रंग जो चढलाय ना, हा रंग उतरला नाही पाहिजे. हा चढलेला रंग उतरला नाही पाहिजे. आणि चढलेला रंग जर उतरला असेल तर तो मरणाचा दिवस असतो. चढलेला रंग जर उतरला असेल तर तो दिवस मरणाचा असतो. नवरदेवाला हळद लावतात, चढती का उतरती? हल्दी लगाते हो क्या दुल्हे को? ऐसे नीचे से ऊपर या ऊपर से नीचे? नीचे से ऊपर. नीचे से ऊपर. दुल्हे को हल्दी चलाते हो नीचे से ऊपर या ऊपर से नीचे? ऊपर से नीचे. वरत से खालती या खालत से वरत? चढती लावतात, चढती. भजन असं चढत गेलं पाहिजे. आणि चढल्यानंतर उतरलं तर मजा येते काय? अजिबात नाही. अरे त्याचा रंग असा चढला असेल ना, तो चढलेला रंग उतरला नाही पाहिजे का? 7 दिवस राधे राधे म्हणाल आणि विसरून जाल. विसरला तर काय होईल? विसरला तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84. म्हणून हे विसरलं नाही पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा 7 दिवस आम्ही भजन केलं, आम्ही राधे राधे बोललो, आम्ही ध्यान केलं. आणि हे ध्यान, प्रार्थना, हरिपाठ सर्व केलं बाबा. पण आता उद्यापासून हा समाज घरी जाईल, काला खाऊन हा समाज घरी जाईल. हा तुला विसरेल तेव्हा द्यायचं असेल ना, हेच दे. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर नाही पडला पाहिजे. या संसाराचा विसर पडला तरी चालेल, या संसाराचा विसर पडला तरी चालेल. संसार में क्या सौख्यता हालत नजर में आ रही, सुख तो कभी देखा नहीं मरकट उम्र से छा गई. चाचे हुए बूढ़े हुए कई मर गए बचना किया, क्यों रो रहे हो अब तो साजलो नहीं तो जन्म मिल सके. हे एकदा गेलं ना दादा, पुन्हा भेटणार नाही, पुन्हा भेटणार. आणि हा नरदेह कशासाठी आहे? भजन करण्यासाठी. देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटता बाधिकेचा. म्हणून देवा एकच काम कर, हेची दान देगा देवा. आम्हाला द्यायचं असेल तर एकच दान दे. आणि हेची बरं मागताना तुमच्या घरी मी आलो, आता तुमची नाही काही ओळख नाही बाबाजी. आणि मी म्हणलो बाबाजी तुमची हे ढोलक मला द्या, तुमची ही ढोलक मला द्या. तुम्ही म्हणा जाय बोवा तिकडे खाय बोवा. मी माझी ढोलक देणार, मी माझी ढोलक देणार. पण तुमचा भाषा येऊ द्या, तुमचा पुतण्या येऊ द्या, म्हणून द्या काकाजी मला हेच ढोलक पाहिजे. तुम्ही म्हणा बेटा घेऊन जा. अशी ढोलक काय काही द्यायला तयार आहे तुला. हेची जिथं च लागला तिथं मागणाऱ्याचा अधिकार असतो, मागणाऱ्याचा अधिकार असतो. तुकोबारायाचा अधिकार कोण आहे? तुकोबाराय कोण? मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुला. एवढा अधिकार आहे म्हणजे तुकोबारायचा. या यमाला आपण घाबरतोय, तो यम सुद्धा माझ्या तुकोबारायाचं नाव घेता बरोबर घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम.
धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ते तुकोबाऱ्या म्हणतात, देवा हेची दान दे का देवा, तुझा विसरण आणि आमचं मागणं असते, हेची दान दे का देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा पोरगा जैलात जवळ भेटलेल्या प्रॉपर्टीवर मी बसावा. आपलं मागणं नसते हे. संतांचं मागणं वेगळं आहे. जगद्गुरु तुकोबाराने म्हटलेले का, मागून मागितलं तर काय मागितलं, मलाच मागितलं ना. मागून मागितलं तर काय मागितलं, मलाच मागितलं ना. देवा तुझ्याशिवाय आमच्याकडे दुसरं आहे तरी काय, तुझ्याशिवाय आमच्याकडे दुसरं आहे तरी काय. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भाता, तू सर्वस्व आहे का आमचं. माय विठ्ठल, बाप विठ्ठल, बहीण विठ्ठल, सर्व आमचं तेच आहे. म्हणून तुला मागितलं, तेव्हा तुझा विसर झाला नाही पाहिजे. देव म्हटले ठीक आहे, दिलं का तुला, की तुला माझा विसर होणार नाही, पण विसर पडू नये म्हणून काय करशील तू. काय करशील विसर पडू नये म्हणून माझा. देवा ज्यानं आपलं काम सोडलं, पोळ्या बनवणारी बाई असेल, 10 वर्ष तिनं पोळ्या लाटल्याच नाही, तिला पोळ्या सरळ येतील का 10 वर्षानंतर. कुठेतरी फरक पडेल, कुठेतरी. ढोलकीवाले भाऊ आज ढोलक वाजवत आहेत, 10 वर्ष हातातून ढोलक सुटू द्या आणि 10 वर्षानंतर याच्या हातात ढोलक द्या, येतील का चाळे बरोबर. कुठेतरी फरक पडल्याशिवाय राहणार, म्हणजे कुठंतरी विसरले. देवा तुझा विसर पडला नाही पाहिजे, याच्यासाठी आम्ही काय करणार सांगू काय करणार. अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणाचा गुण गाई.